नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कराडे चाळ 5 पाकाडी ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या संजना संजय कराडे या बहिणींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब इथे ऐकायला आलेलं आहे, काय काय लपवलेलं आहे ते संजना आणि संजयजींनी. त्याच्यामुळे या दोघांनी जर काय लपवलेलं असेल तर ते आज आपण या गप्पांच्या ओघातून सगळ्यांसमोर हळूच तो डबा उघडणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? 5 पकाडी ठाणे. आई बाबा काय करायचे? बाबा माझे प्रेसमध्ये होते, पेंटिंग प्रेसमध्ये, आणि आई घरीच होती. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील घरीच होते आणि आई माझी लवकर ऑफ झाली होती. म्हणजे जवळ 15 वर्षाचं असेल त्यावेळेला आई ऑफ झाली होती. पण तुम्ही राहायला कुठे होते? 5 पकाडी ठाणे. एकच 5 एरिया. पकाडी एकाच एरियात? एकाच आहे. मग किती लांब घर? 4 चाळी सोडून म्हणजे 4-5 अंतर चाळी असेल. असं अंतर. मग जाता येता बघत होता का एकमेकांना? हो. माझ्या दारावरून वाट होती आईच्या घराच्या इकडनं. मग काय झालं? मी त्यावेळी 10वीला होते, त्यावेळी 10वीला होता? 98ला. 98. मग काय झालं? तर आम्ही असं ना दुपारी माझ्या आईच्या घरासमोर असा खूप मोठा कट्टा होता बसायला आम्हाला. तर तिकडे आम्ही दुपारी बसायचो, अंगण होतं असं. तर आम्ही दुपारी बसायचो, म्हणजे सगळा ग्रुप आमचा. तर असंच एक दिवस अभ्यास करत बसलो होतो आम्ही. तर खूप वेळ झाला, म्हणजे आम्ही जेव्हा बसलेलो तो 3:30 वाजले होते आणि जवळजवळ 5-6 पेज आमचे लिहून झाले होते. तर मग मी म्हटलं की आणि नंतर बराच वेळ झाला, टाईम आम्हाला पाहिजे होता ना, कारण किती वाजलेत काय. तर हे नेमके त्या साईडने तिथून चालले होते. बर. आणि मला माहिती नव्हतं की हे माझ्या मागे लागले. काय हो? अगोदरच 8-15 दिवस हे माझ्या मागे आहेत हे मला माहिती नव्हतं. काय हो, तुम्ही कधीपासून हे? त्यांचं असंच बघणं वगैरे चालू होतं माझ्याकडे. पण तुम्हाला माहित नाही? नाही, घराच्या एका साईडला मंदिर होतं, तिथे उभं राहायचो. हां. मग तर मग ते मी आता हे नेमके समोरून आले ना, तर मग त्यांना मी विचारलं, म्हटलं काय रे किती वाजले? तर ते पण एकदम गोंधळून गेले की हिने मला विचारलं. आता मला माहिती नाही ना की हे माझ्या मागे लागलेत. काय हो, त्यांना घाम फुटला बघा ते आठवल्या बरोबर. मग नंतर त्यांनी मला चुकून जास्त टाइम सांगितला, म्हणजे 4:30 ॲक्च्युली वाजले होते, त्यांनी मला 3:30 सांगितले. मी म्हटलं आत्ता मी बसले, म्हणजे बराच वेळ झाला, 3:30ला बसले, अजून पण 3:30 कसे वाजले? मग नंतर ते आले पुन्हा, त्यांनी बघितलं ना, अरे च्या मी हिला खोटा टाइम सांगितला. ती वेळ आमची पहिल्यांदा आम्ही तेव्हा बोललो. ते घड्याळाचा टाइम निमित्त झालं की त्या कारणाने पहिल्यांदा बोललो. मग तुम्ही परत आले तिथे? हा, ते त्या घरी जायला त्यांची तीच वाट होती ना. मग ते आले तर मला बोलले सॉरी मी तुला चुकीचा टाइम सांगितला, 4:30 वाजले. मग आम्ही काहीच नाही बोलली, मग हे निघून गेले. आणि त्याच्यानंतर पण हे म्हणजे बघायला सुरुवात जी केली होती, आता आमचा एकाच एरिया होता, म्हणजे मी पण बघत होते, दिसतच ना, दारावरूनच जायचे ना, मग हे पण बघायचे मी पण बघायची. मग 1 महिन्यामध्ये असा गेला. मग 1 महिन्याच्या नंतर त्यांनी मला एक दिवस प्रपोज केला. कसं काय हो, डेअरिंग कुठून आलं एवढं? तुम्ही कसं, म्हणजे प्रपोज करण्यापूर्वी तुम्हाला कधीतरी अंदाज आला असेल ना की या हो म्हणतील? हो, म्हणजे बघण्यात आता समजतं ना आपल्याला. कसं समजतं ते? नाही, मी जायचो, राऊंड मारायचो, तेव्हा ती पण बघायची वळून. एकदम समोर यायचे ना, मग बघणारच ना. बरोबर आहे, समोर समोरच आल्यावर बघणार. मग काय व्हायचं? नाही, ते असं बघण्यामध्ये अंदाज आला ना की मला आता विचारलं विचारायला एक हरकत नाही. दिवस असं रोडलाच विचारलं की मला तू आवडते तर तू माझ्यावर लग्न करशील का? असं डायरेक्ट? हा, म्हणजे तू तेव्हा कितवीत होता तुम्ही? 10वीची माझी असेल, म्हणजे 10वीलाच होते मी त्यावेळी. तर मी त्यांना काही बोलले ना त्यावेळी, मी माझी निघून गेली. आणि मग ते सुद्धा निघून गेले. असं मी 1.5 महिन्यामध्ये गेला आमचा. मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. आणि मग त्या बघणं चालू होतं? बघणं म्हणजे दिसतच होते ना समोर. दिसतात, करणार काय, दिसतायत म्हटलं. तर मग नंतर त्या दरम्यान त्यांची आई आजारी होती. तर आता एका एरियात असल्यामुळे मग समजायचं की घरी आता ह्यांना सख्खा भाऊ आणि बहीण नाहीये, त्याच्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्यावर होती. एवढी काळजी तुम्हाला हो त्या चाळीची? नाही, म्हणजे ते करत होते ना घरी आईचं सगळं.
हे तुमचं लक्ष होतं यांच्याकडे. समजायचं ना अरे मला. समजायचं, बाकीच्या समजायचं ना, ह्यांच्या घरात कशाला समजायला गेला? अहो एका एरियात काय होतं चाळीमध्ये समजतं ना. मग तुम्हाला कळलं का? हा, मग त्याच्यानंतर मग त्यांनी 1.5 महिना गेला मध्ये. माझे 10वीचे पेपर होते. मग तुमचं लक्ष नसेल पेपर. नाही होतं ना. त्यांच्या असं आईचं कसं? काय म्हणजे ते? मग त्यांची आई त्या दरम्यान आउट झाली. हो. मग ते 12 दिवस ते घरात ना, म्हणजे आम्ही भेटलो, म्हणजे बघणं पण नाही, काहीच नव्हतं. मग नंतर मी म्हटलं की आता जर ते एवढं घरात करू शकतात तर माझ्याबरोबर म्हणजे मला सुद्धा व्यवस्थित करू शकतील, ठेवू शकतील असं. म्हणून मी त्यांना जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यानंतर मी त्यांना हो बोलली. काय हो, काय त्या महिन्याभरात काय विचार करत होता तुम्ही? नाही काय नाही, मला थोडासा कॉन्फिडन्स होता की हो बोलेल म्हणून. हो, कारण बघण्यावरून हा. मग लग्नाच्या वेळी घरी कधी कळलं? घरी म्हणजे आम्ही कसा विचार केला की आपण लग्न करून ठेवूया. हा, म्हणजे घरी सांगायचं आम्ही नाही. रजिस्टर लग्न केलं होतं. हा, तर आमचं असं मत होतं की सांगायचं नाही म्हणून, की घरी आता एवढंच सांगायचं नाही म्हणून. का हो? तिच्या घरातले तयार नव्हते आणि त्यावेळेला माझी परिस्थिती पण खूप खराब होती. म्हणजे ते त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच होते. हा. आम्ही ठरवलं की आज सांगायचं नाही, आपण वेळ येईल तेव्हा सांगू म्हणून. तर त्याचं माहिती पडता होता मित्रां थ्रू, एक दोघांना असं माहिती पडलं आणि ते तिच्या घरी ऑटोमॅटिक समजलं. ते लग्न केलं? हां, त्याच दिवशी मला वाटतं समजलं ना. हो. त्याच दिवशी समजलं की असं हे लोक करून आले. कारण झालं होतं की आम्ही जसं रजिस्टर लग्न केलं तसं त्या मॅरेज ब्युरोमधून निघालो आम्ही रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमधून आणि डायरेक्ट घरी आलो. माझ्या आईच्या फोटोला पाया वगैरे पडलो, माझ्या वडिलांच्या पाया पडलो. तर त्यावेळेला आम्हाला थोडंसं लोकांनी बघितलं होतं घरी येताना, दोघं एकत्र आणि साडी वगैरे घातलेली होती. तर त्याच्यामुळे थोडंसं लोकांना तो अंदाज आला की यांनी कदाचित लग्न केलेलं आहे म्हणून. तर ते त्यांच्या घरी समजलं. मग काय झालं? नाही, मग मी माझ्या घरी गेली, हे यांच्या घरी. चाळीमध्ये कसं होतं, लगेच समजतं ना काय झालं. मग समजल्यावर काय झालं? समजलं, मग आई थोडी भांडणं झाली, थोडे रागव. माझी मोठी बहीण खूप स्ट्रिक होती त्यावेळी, म्हणजे अजूनही आहे ती स्ट्रिक. कुठली? माझी मोठी बहीण. त्या म्हणजे का? ती बरोबरच होती तिच्या जागेवर, आम्ही चुकीचं होतं. तर मग तिने थोडं ती ओरडली, रागवली. तर मग आई म्हणाली की आता तू केलंयस तर मग यांना बोलवणार आणि मग तू जा म्हणून. मग तो दिवस मी माझ्या घरीच राहिले. मग दुसऱ्या दिवशी यांचे मामा, म्हणजे माझी आई म्हणाली यांना बोलवलं की तुझं लोकांना बोलव, जे नातेवाईक आहेत तुझे रिलेटिव्ह, आणि तुम्ही मग जा, नाहीतरी तुम्ही केलंय ना. तर मग ह्यांनी यांच्या मामा मामींना बोलवलं. ते लोक मग आले आणि मग मला व्यवस्थित तसं करून मग मंदिरामध्ये आमच्या इथे पाया वगैरे पडून मला घरी आणलं. मग घरी येऊन यांच्या घरी मग येऊन पूजा वगैरे सगळं ते कार्यक्रम केलं. आता सगळं व्यवस्थित आहे? हो. किती वर्षापूर्वी हे सगळं? 19 18, म्हणजे आता 19 चालू. कशी साथ दिली तुम्हाला 19? नाही, भरपूर. म्हणजे असं व्हायचं का की कधी कधी पैसे पण नाहीत, कधी कधी काम पण नाही? हो, मग अशी परिस्थिती होती त्यावेळेला की माझे वडील पण खूप आजारी होते. नंतर म्हणजे जेव्हा वडील ऑफ झाले त्यावेळेला वडील पण खूप आजारी होते आणि आजारपणामध्ये गेले ते. आणि त्यावेळेला माझी मुलगी अगदीच मला वाटतं 3 महिन्याची असेल. तर ते दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी जेव्हा मुलगी झाली तेव्हा माझे दिवस खूपच बिकट होते. म्हणजे ती झाली एकतर कामगार हॉस्पिटलला. खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह, म्हणजे दूध म्हणजे प्रत्येक लेडीजकडे. त्यावेळेला मग असं व्हायचं की सांगायला लागायचं की म्हणजे आता भरपूर लेडीज डिलिव्हरी झालेल्या असतात. मग मुलगी रडायला लागली की कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. ती जी कोण माऊली असेल ती तिला दूध पाजायची. त्यावेळेला माझी परिस्थिती खूप खराब होती त्यावेळी, मी उठूच शकत नव्हते बेडवरून. आता सगळं व्यवस्थित आहे? आता छान. हो ना. ते दिवस आठवले तरी तुमच्या अंगावर काटा येतो ना. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे त्या मी सगळ्याचे आभार मानेन त्यावेळेला, ज्यावेळेला माझी मुलगी झाली त्यावेळेला, की कुठलीही बाईनी मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. जी रडायला लागली की ज्या बाई मग त्याच्यामध्ये सगळ्या समाजाची माणसं होती, सगळ्या समाजाची. जे कोण माझी मुलगी रडायला लागली की मी त्यांच्याकडे घेऊन जायचो, कोण बाई बसलेली आहे तिच्याकडे घेऊन जायचो की दूध पाजा म्हणून. कोणी नाही बोललं. क्या बात आहे. होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये हे असं पहिल्यांदा की एखादी म्हणजे घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना या स्त्री किंवा घराघरातली माऊली ही किती महान आहे हे अशा वेळेला लक्षात येतं. तुमच्या डोळ्यातल्या पाण्यांमधून ते खरं व्यक्त होत आहेत भावना की त्या माऊली की ज्यांचे कधी तुम्ही आभारही मानले नसतील, पण आज या प्रसंगी अशा दुसऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या माऊलींना मी आदेश बांदेकर अगदी मनापासून नमस्कार करतो. ही खरंच
अशा सगळ्या त्या माऊलींना वार्डमध्ये जेवढ्या सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे. लेडीज जेवढ्या होत्या ना त्या वार्डमध्ये, मला कोणीच नाही यांना नाही म्हणालं नाही. माझ्यापर्यंत त्यांनी ते तिचं रडणं पोचूनच दिलं नाही. अरे म्हणजे बापरे. इतकी परिस्थिती होती त्यावेळी. नाही, माझ्या प्रसंगच काय भयानक असेल, पण खूप छान. सगळ्या स्त्री शक्तीला आदेश बांदेकरचा नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं, आता किती वर्ष झाली लग्नाला? 18 पूर्ण. 18 पूर्ण. या कधीच रागवत नाहीत ते, कसे काय होतं? नाही रागवते हं? रागवते. तुमचं बोलणं कमी झालं. 18 वर्षापूर्वी तुम्ही खूप बोलायचे, एकदम गप्प. काय केलं तो वहिनी त्यांचं काहीच नाही असं? केलं. काय त्यांचं हाल करून ठेवले तुम्ही असं? काहीच नाही केलं. बरं बरं, आता या ठिकाणी पहिल्या खेळातली सगळी बक्षिसं वहिनींना मिळणार का बघूया. खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू या फ्रेम मधून पलीकडे गेला पाहिजे. त्यासाठी 10 संधी तुम्हाला, 10 संधी तुम्हाला. दोघांची मिळून गुणसंख्या 3 झाली तर पहिलं बक्षीस, 5 झाली तर दुसरं बक्षीस, 7 झाली तर तिसरं बक्षीस आणि 10 झाली तर चौथं बक्षीस. बघूया 4ही बक्षिसं तुम्हाला मिळणार का. ए 2 आतापर्यंत एकही बक्षीस मिळालेलं नाही तुम्हाला. 3 4 आता तुमच्यासाठी मात्र 10 संधी आता राहिलेली आहेत. आतापर्यंत 4 झालेले आहेत गुणसंख्या. नाही, डायरेक्ट जाऊन नाही. 5 2 बक्षिसं मिळाली आतापर्यंत. 6 हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तुमचं नातं आणि यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं. माझं नातं सासू आहे मी तिची आणि छान स्वभाव आहे. आणि त्यांच्याबद्दल? त्याचा पण स्वभाव चांगला आहे. होय का? हो, मुलगा मावशीची मुलगी. मावशीची मुलगी आहे. बहिणीची सून. पण काय या दोघांबद्दल काय म्हणणं आहे खूप तुमचं? छान आहे दोघे पण. ते तर माहितीच आहे, आम्ही कधी म्हटलं वाईट आहे म्हणून. मी तिची बहीण आहे. मोठी? नाही, हो 2 नंबर. 2 ती नंबर. मोठी आणि मी 2 नंबर. दोघे खूप छान आहेत. दोघांचा स्वभावही तर मग छान आहे. लहानपणी कशा होत्या त्या? लहानपणी पण तशीच होती, आता पण तशीच आहे. हा, पण त्या अभ्यास करताना असं काय करेल असं वाटलं होतं का तेव्हा? ते नाही माहित ना, आणि मला अजिबात सांगितलेलं नाहीये. नाही, नाही, अजिबात मला माहित नव्हतं. तुम्हाला माहीतच नव्हतं? अजिबात नव्हतं. पण ठीक आहे, आता दोघंही खूप छान आहेत आणि बहिणीपेक्षा मेवणा खूप छान आहे. अरे हो, खरंच खूप छान आहेत. मी तिची मुलगी आहे. पप्पा खूप छान आहेत, पण मम्मी खूप ओरडते कधी कधी. कधी कधी चांगली असते. अभ्यासावरून. खरं ते बोलतायत आज. मग दोघं पण खूप फ्रेंडली आहेत, फ्रेंड सारखेच असतात दोघं पण. मी त्यांची जाव आहे. स्वभाव पण खूप छान आहे, कारण की मला लग्नाला 7 वर्ष होत आले, अजूनपर्यंत कधीच काही बोलले नाही मला. आणि दादा पण खूप छान आहे. काय जाऊ बाई, एकदम कौतुक कर. हो, मैत्रिणीसारखे. मी पण त्यांची जावच आहे. आणि दादा आणि ताई दोघं पण एवढे छान आहेत. मला आता लग्नाला 8 वर्ष झाले, पूर्ण 9वा चालू आहे. अजूनपर्यंत माझा दादा मला बाय बाय बायच बोलतो. बाय नावाने अजूनपर्यंत कधी आवाज दिलाच नाहीये. मुलीसारखं पाहिजे. मी मुलीचा. सगळ्याच म्हणजे जेवढ्या भावांच्या बायका तेवढं कोणालाच मी असं कधीच नाही, सगळ्यांमध्ये म्हणजे सगळ्यांना आम्हीच मोठे असं. आहोत. आता ही उशी गाणं सुरू झाल्यानंतर पुढे पुढे जाणार. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना शिक्षा मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस वहिनींना मिळणार. तर मला बघायचं आहे, हे 6 जण जे पुढे बसलेले आहेत, 6 जणी या बक्षीस मिळवून देणार का? आणि त्यासाठी हे गाणं. तुमच्याचकडे त्याने टाकून दिली. घरातली कामं दुसऱ्यावर कशी ढकलतात ते आता कळलं आम्हाला. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 1च महिना. 1च महिना. 5 उखाणे घ्यायचे तुम्हाला.
बरं 5 नाही, 3 उखाणे घ्या. 3 उखाणे घेतले तर यांना बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. जाई जुईच्या वेलीखाली हरिण घेते विसावा, निखिलरावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा. दुसरं. लाकडाच्या कपाटामध्ये चिमण्यांचा खेळ, निखिलरावांचं नाव घेते होमिनिस्टोची वेळ. अजून एक उखाणा घेतला तर त्यांना बक्षीस मिळणार. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून, निखिलरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. बरं केलं तुम्ही. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. म्हण असते माहितीये, म्हण. 3 म्हणी म्हणा. थेंबे थेंबे तळे साठे, 1, आती तिथे माती, 2. आती शहाणाचा बैल रिकामा. अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. म्युझिक. कच्चा पापड पक्का पापड असं सलग न चुकता 10 वेळा वेगाने म्हणायचं. 1 मिनिट थांबायचं नाही. वेळ सुरू झाली. कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड पप्पा. गेलं बक्षीस. कच्चा पापड पप्पा पापड म्हणाले म्हणजे बक्षीस गेलं. जावयाबद्दल सांगा ना, कसा आहे जावय? मी एवढंच सांगू शकेन की माझा मुलगा नसून जावई नसून मुलगाच आहे असं मला वाटते. मी तिची सासू आहे. खूप छान आहेत दोघं पण. हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, माझा सक्का भाचा. लहानपणापासून माझ्यासमोरच वाढलेला आहे. ती पण त्याची म्हणजे लहानपणापासून मी पाहिलेलंच आहे. पण ते सगळं जुळत असताना आम्ही त्यांना साथ दिली आणि आता त्यांनी सगळं चांगलं व्यवस्थित बसवलेलं आहे. मी तिची मामी सासू आणि त्याची मामी दोघही अगदी एकमेकाला हे एकरूप म्हणजे व्यवस्थित आहेत, जोडीला जोड आहे. तर मोठ्या बहिणीकडे द्यावं. तुम्ही एकदम स्ट्रिक्ट असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे माहिती होतं का सगळं काय सुरू आहे? काहीच माहित नव्हतं. नव्हतं. आता कसं वाटतंय सगळं? आता छान आहे त्यांचं सगळं. होय ना? भाऊ खूप छान आहेत. बरोबर. आता मला तुमच्याबद्दल आलेल्या तक्रारी वाचून दाखवायच्या. मुलांकडे लक्ष देत नाही असा पहिला आरोप आहे. असेल. नाही, आरोप कोणी केलाय ते नाही सांगणार, पण मान्य आहे का तुम्हाला? मान्य म्हणजे आई माझ्यापेक्षा जास्त बघते ना. हे आरोप आईनीच केले. तुमच्यावरती आरोप असा आहे की मुलांकडे लक्ष देत नाही. मान्य आहे? असं नाही की देते. मान्य आहे की नाही? मान्य. मान्य. कधी वेळेवर पोहोचत नाही कुठेच. मावशी मान्य आहे? नाही पोचतो, पण आता ट्रॉफिक असेल तर वेळ late होतं. आरोप मान्य आहे का? मान्य. कारण सगळीकडेच येतात. मान्य आहे. काही वेळा तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलता तुमच्या मनातल्या ज्या काही ह्यांच्याबद्दल मनातल्या भावना आहेत तुमच्या, हे त्यांच्याबद्दल. मान्य नाही. कामात आळशी आहे, अरे देवा. आरोप मान्य आहे का? थोडा उशिरा होत असेल. काय हो? आहे. हा, आहे. आणि मुलाला डबा कधीच देत नाही. अरे बापरे, हे कोणी लिहिलं? नाही आज तो डबा त्याच्या शाळेमध्ये चेक करा जाऊन. मोठ्या मोठ्याने ओरडून बोलता. आजूबाजूला समजेल ना, हळूच बोलते. बरं, आता मला सांगा, हे सगळे आरोप केले, त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? जर असं वाटत असेल माझ्या रिलेटिव्हजला तर मी चेंज करेन. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? पहिले आईची. म्हणजे माझी
आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.